महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आज आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, एक एक मार्क महत्वाचा आहे. तेव्हा मला फार समजलंय, मला फार येतंय, मी फार माझा अभ्यास झालाय, ही कल्पना डोक्यातनं काढून टाका. दररोज तुम्ही करत राहिला पाहिजे. सर्वसाधारणपणे एप्रिल एंड मेच्या सुरुवातीला आपली 100 मार्काची परीक्षा होणार आहे. त्याच्या अगोदर मैदान होणार आहे. मैदान आणि लेखी 150 मार्कामध्ये महाराष्ट्र पोलीस होणार आहे. तेव्हा मित्रांनो, एक एक मार्क मोलाचा आहे. मैदानामध्ये एखादा मार्क वाढून मिळाला फारच आनंद आहे. लेखीमध्ये एक एक मार्क वाढत गेला फारच चांगली गोष्ट आहे. आणि या सगळ्यांची बेरीज वजाबाकी होऊन मग तुमची यादी तयार होते आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, शांतपणे अभ्यास करत चला. जास्तीत जास्त वेळ द्या. मैदानाच्या वेळेला मैदान पूर्ण करा. लेखीच्या वेळेला वाचन, लेखन, चिंतन, मनन चालू ठेवा. आता आपण पुढचे 50 प्रश्न घेणार आहोत. व्यवस्थित शांतपणे ऐकायचे, समजून घ्यायचे, घाई करायची नाही, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. धीरे धीरे आपल्या मार्कांची बेरीज वाढत जाईल, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आज आपण इतिहासाचेच 50 प्रश्न बघणार आहोत. हे 50 प्रश्न पूर्णपणे लक्षात ठेवायचे. काय होतंय की 100 मार्क घेतल्यानंतर, 100 प्रश्न घेतल्यानंतर वेळ जास्त लागतोय आणि तुम्हाला ते बोर होणार. कारण आपली कॅपॅसिटी 42 मिनिटाची. एक तासभर ऐकणं कठीण आहे आणि कठीण असणाऱ्याला माणसाला पोलीस भरती अवघड आहे. त्यामुळे थोडक्यामध्ये 50 प्रश्न करून व्हिडिओ मी टाकतोय, ते तुमच्यासाठी. तेव्हा हे 50 प्रश्न शांतपणे ऐकून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, आज पहिलाच प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये मवाळांचे युग होते? आता राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली. सुरुवातीचा कालखंड हा मवाळांचा कालखंड होता. 1885 ते 1905 हा मवाळांचा कालखंड आहे. 1905 ते 1920 हा जहालांचा कालखंड आहे. आणि 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि गांधी युगाला सुरुवात झाली. देशाचे नेते गांधीजी बनले आणि गांधी युगाला सुरुवात झाली. प्रश्न कसाही विचारू द्या, यामध्ये मवाळ कालखंड विचारला, जहाल कालखंड विचारला, गांधी युग विचारलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 1885 ते 1905 मवाळांचा कालखंड, 1905 ते 1920 जहालांचा कालखंड आणि 1920 पासून 47 पर्यंत गांधी युग होतं, हे लक्षात ठेवा. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यामधील संबंध कशा प्रकारचा होता? आता नानासाहेब पेशवे म्हटल्यानंतर 1857च्या उठावामध्ये, कानपूरच्या उठावाचं नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे त्यांचे लष्कर प्रमुख होते. म्हणजे नानासाहेब पेशवे प्रधान होते आणि तात्या टोपे हे लष्कर प्रमुख होते, हे लक्षात ठेवा.
खालीलपैकी कोण राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते? आता राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं आणि या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला खालीलपैकी कोण उपस्थित नव्हते हाच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला महात्मा गांधी उपस्थित नव्हते. भारतास स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? 1947 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळेला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे आचार्य कृपलानी. आचार्य कृपलानी हे त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. खालीलपैकी कोणत्या भारतीय विचारवंताचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या ठिकाणी झाला? इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल शहरामध्ये मृत्यू कोणाचा झाला? तो भारतामधला फार मोठा विचारवंत होता. त्याचं नाव आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय हे बंगाली समाजसुधारक आहेत. राजाराम मोहन रायचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला. 1829 मध्ये त्यांनी सतीची चाल बंद केली लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये. त्यानंतर स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कलकत्त्याला त्यांनी हिंदू कॉलेज काढलेलं आहे. राजाराम मोहन रायने ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. राजाराम मोहन रायवर कोणता तरी एक प्रश्न 100% विचारला जातो आणि तेच राजाराम मोहन राय इंग्लंडला जाणारा पहिला व्यक्ती म्हणजे माणूस राजाराम मोहन राय आणि त्याच राजाराम मोहन रायचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या ठिकाणी झालेला आहे. 1942च्या चलेजाव आंदोलनाचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पास झाला? आता राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यापासून प्रत्येक गोष्ट त्यामध्ये ठरावानं पास करावी लागते आणि नंतरच कारवाई करावी लागते. तर 1942चं आंदोलन उभं करायचं आहे, मग त्यासाठी परमिशन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये तो प्रश्न सुटला पाहिजे. मग कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये 1942चं आंदोलन करायचं हे ठरवलं गेलं? ते अधिवेशन आहे मुंबई. उत्तर असं आहे, मुंबई अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 1942चा ठराव पास झालेला आहे. 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले? आत्ताच मी मगाशी सांगितलं की 1920 मध्ये टिळकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण देशाचं नेतृत्व महात्मा गांधीकडे आलं. म्हणजेच 1920 नंतर महात्मा गांधींनी नेतृत्व स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने गांधी युगाला सुरुवात झाली. राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन कुठे भरलं होतं? राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलेलं होतं. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कुठे झाला? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू एडनच्या तुरुंगामध्ये झालेला आहे. एडन. 1930 मध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कुठे लागू झाला? 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ गांधीजींनी सुरू केली होती. त्याच 1930 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये मार्शल लॉ पुकारला, लष्करी कायदा लागू केला. पण कुठे? सोलापूर. सोलापूर या ठिकाणी लष्करी कायदा लागू केलेला आहे.
इसवी सन 1932 मध्ये कोणत्या तरुणाने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? 1932 मध्ये कोणत्या तरुणीने पदवीदान समारंभ कलकत्त्याला भरला होता? या कलकत्त्याला भरलेल्या पदवीदान समारंभामध्ये बंगालचा गव्हर्नर आला होता. बंगालच्या गव्हर्नरच्या हस्ते पदवीदान समारंभ साजरा करायचा होता. पण या भरलेल्या समारंभामध्ये वीना दास या युवतीने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. मित्रांनो, याला म्हणायचं क्रांतिकारक, याला म्हणायचं देशभक्त. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भरलेल्या समारंभामध्ये बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडण्याचं काम वीना दास या युवतीनं केलेलं आहे. सायमन कमिशन केव्हा भारतात आलं? आता सायमन कमिशन मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यानुसार भारताला 10 वर्षांनी सुधारणेचा हप्ता देण्याचं ब्रिटिशांनी मान्य केलं होतं. त्यामुळे त्यांना सायमन कमिशन आयोग स्थापन करावा लागला. सर जॉन सायमन याच्या नेतृत्वाखाली 1927 मध्ये सायमन कमिशनचा आयोग स्थापन करण्यात आला आणि 1928 मध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं. सायमन कमिशन भारतात केव्हा आलं हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे 1928. राष्ट्रीय सभेच्या कोणत्या कालखंडास गांधी युग म्हटलेलं आहे? राष्ट्रीय सभेच्या 1920 ते 1947 या कालखंडाला गांधी युग म्हटलेला आहे. 1885 ते 1905 मवाळ कालखंड, 1905 ते 1920 झाल कालखंड आणि 1920 ते 1947 हा गांधी युगाचा कालखंड आहे. 1946च्या हंगामी सरकारचे पंतप्रधान कोण होते? भारतामध्ये 1946 मध्ये हंगामी सरकारची स्थापना झाली. या हंगामी सरकारचे पंतप्रधान त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू होते. 1857चा उठाव मोडून काढण्याचे श्रेय कोणास द्यायला हवे? 1857ला जो उठाव झाला त्या उठाव मोडून काढण्यामध्ये इंग्रजांना यश आलं, पण याचं श्रेय कोणाला दिलं पाहिजे हा प्रश्न आहे. तर हे श्रेय लॉर्ड कॅनिंगला जातं. लॉर्ड कॅनिंगने 1857चा उठाव यशस्वीरित्या मोडून काढलेला आहे. लॉर्ड कॅनिंग हा भारतामध्ये 1856ला आला होता. 1857ला उठाव सुरू झाला, तो त्यानं मोडून काढला आणि 1858 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधून भारताची सत्ता काढून घेतली आणि ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्याकडे कारभार दिला. त्या राणीच्या काळामध्ये पहिला व्हायसराय म्हणून लॉर्ड कॅनिंग आहे, हे विसरू नका. एवढंच काय, पण व्हिक्टोरिया राणीने काढलेला जाहीरनामा कोणी वाचून दाखवला हा सुद्धा परीक्षेला प्रश्न आहे. तो लॉर्ड कॅनिंगनेच वाचून दाखवलेला आहे, हे लक्षात असू द्या. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचं ध्येय असल्याचे सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात जाहीर केले? राष्ट्रीय सभेचं ध्येय कोणतं? स्वराज्य मिळालं पाहिजे, बाकी काही नको.
आमच्या देशाला स्वराज्य मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि हे कोणत्या अधिवेशनामध्ये ठरलं? हे कलकत्त्याच्या 1906च्या अधिवेशनामध्ये ठरलेलं आहे. 1906ला कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन राष्ट्रीय सभेचं भरलेलं होतं. त्या अधिवेशनामध्ये निर्णय झाला की स्वराज्य मिळालं पाहिजे. इंग्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची विद्या कोणी हस्तगत केली? इंग्लंडमध्ये, लक्ष द्या, इंग्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची कला, विद्या कोणी हस्तगत केली? ही केलेली आहे जतीन दास आणि सेनापती बापट. जतीन दास आणि सेनापती बापट यांनी केलेली आहे. हेच प्रश्न आपल्याला जपानने सुद्धा बॉम्ब शिकवण्याची कला दिलेली आहे. राज बिहारी बोस हे बॉम्ब बनवण्याची कला जपानमध्ये शिकले आणि राज बिहारी बोस यांनी विष्णू गणेश पिंगळे यांना सुद्धा बॉम्ब बनवण्याची कला शिकवलेली होती. आता प्रश्न आहे की इंग्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची विद्या कोणी हस्तगत केली? त्याचं उत्तर आहे जतीन दास व सेनापती बापट. मायकेल वुडवायरची हत्या कोणी केली? मायकेल वुडवायरची हत्या उधम सिंगाने केली. मित्रांनो, 1919ला रौलेट ॲक्ट लागू केला होता. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये हजारो लोक मारले गेले होते. त्याचा बदला घेण्यासाठी त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर होता मायकेल वुडवायर. लष्कर प्रमुख होता जनरल डायर. यांनी हा गोंधळ केला आणि उधम सिंगाने मायकेल वुडवायरची हत्या लंडनमध्ये जाऊन केली. या उधम सिंगाने बदला घेतलेला आहे. लखनौ करार कोणत्या साली झाला? लखनौ करार 1916 साली झालेला आहे. लखनौ करार 1916. संमती वयाच्या कायद्यासाठी मुंबई प्रांतामधून जोरदार प्रयत्न कोणी केले? संमती वयाचा दाखला, कायदा. मित्रांनो, पूर्वी तुम्हाला कल्पना आहे की लहानपणी लग्न होत होती. अगोदरचा काळ जर बघितला तर पाळण्यालाही बाशिंग बांधलं जात होतं. पण हळूहळू जनता सुज्ञ व्हायला लागली. कायद्याचं राज्य आलं. कायद्यामध्ये बदल झाले. वय ठरायला लागलं आणि मग हे लग्नाचं वय, आज आपण जर पाहिलं तर लग्नाचं सध्याचं वय मुलीचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मुलाचं 21 वर्ष पूर्ण पाहिजे. अशा प्रकारे संमती वयाच्या कायद्यासाठी मुंबई प्रांतामधून जोरदार प्रयत्न करणारा समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांनी गोंधळ घालून तो कायदा पास केलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये वय ठराविक असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. बेहरामजी मलबारी. कोणत्या कायद्याने प्रांतात द्विदल राज्य पद्धती सुरू झाली? द्विदल राज्य पद्धती. बाळांनो, 1919च्या कायद्यानुसार भारतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू झाली. त्यालाच आपण दुहेरी शासन व्यवस्था म्हणतो. बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू झाली 1919च्या कायद्यापासून. म्हणजे प्रशासनाचं काम बंगालच्या नवाबानं बघायचं आणि महसूल गोळा करण्याचं काम इंग्रजांनी बघायचं. याला दुहेरी शासन व्यवस्था असं म्हणतात. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. जोडी बरोबर असली पाहिजे. उदाहरणार्थ उत्तर आहे नेहरू अहवाल 1928. ही जोडी बरोबर आहे. 1928 मध्ये नेहरू अहवाल ही अचूक जोडी, म्हणजे चूक नसलेली जोडी. नेहरू अहवाल 1928. नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती?
नेहरू रिपोर्टमध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आलेली होती, हे लक्षात ठेवा. 1857चा उठाव म्हणजे स्वातंत्र्य समर म्हणणारे वि. दा. सावरकर. वि. दा. सावरकर यांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं आहे. आर्थिक विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा जनक म्हणून लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो याला ओळखलं जातं. आर्थिक विकेंद्रीकरणाच्या धोरणाचा जनक लॉर्ड मेयो. 1 नोव्हेंबर 1858 रोजी व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा खालीलपैकी कोणी वाचून दाखवला? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, 1 नोव्हेंबर 1858 रोजी व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा अलाहाबाद शहरामध्ये कोणी वाचून दाखवला? तो आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. बंगाल फाळणी विरोधात बंगाली जनतेने कोणता दिवस दुखवटा दिन म्हणून पाळला केला? लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी करण्याचं काही कारण नव्हतं. त्यांना हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करायचा होता आणि बिहार आणि ओरिसा हे 2 प्रांत वेगळे करायचे होते. हा त्यांचा खरा हेतू होता. आपल्या नेत्यांनी विचारलं, तुम्ही बंगालची फाळणी का करताय? कारण ते म्हणाले, आम्हाला प्रशासनाच्या सोयीसाठी आम्ही फाळणी करतोय. मित्रांनो, या बंगालच्या फाळणी विरुद्ध दुखवटा दिन साजरा केला 16 ऑक्टोबर 1905. 16 ऑक्टोबर 1905ला दुखवटा दिन साजरा केलेला आहे. भारताच्या तिरंग्या झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण आरे किती आहेत? एकूण आरे 24 आहेत. जे अशोक चक्र आहे तिरंग्यावर, त्याच्यामध्ये 24 आरे आहेत, म्हणजे ते पार्ट आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जातीय निवाडा 1932 मध्ये कोणी केला? आता 1932 साल महत्वाचा आहे. 1932 साल म्हणजे तिसरी गोलमेज परिषद. या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड हे इंग्लंडचे पंतप्रधान, या माणसाने तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जातीय निवाडा केलेला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. राष्ट्रीय सभेचा नेता. पहिली गोलमेज परिषद 1930, कोणीच गेलं नाही. दुसरी गोलमेज परिषदेला गांधीजी गेले, पण ते गांधी आयर्विन करारामुळे गेले. गांधीजींना भारताच्या स्वातंत्र्याबद्दल काहीच निर्णय दिला नाही, निराश होऊन परत आले. तिसऱ्या गोलमेज परिषदेला रॅमसे मॅकडोनाल्डने 1932 मध्ये जातीय निवाडा केला आणि त्यामुळेच गांधीजींनी एरवड्याच्या तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं 20 सप्टेंबर 1932. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे नम्रतेनं ब्रिटिशांचा कायदा तोडणे. नम्रतेनं ब्रिटिशांचा कायदा तोडायचा. मारामारी करायची नाही, बंदूक चालवायची नाही, पण ब्रिटिशांचा कायदा तोडल्याशिवाय राहायचं नाही, हे महात्मा गांधीजींचं धोरण. सविनय म्हणजे नम्रतेने कायदा तोडणे. सविनय कायदेभंगाची चळवळ 1930ला झालेली आहे, सुरू झालेली आहे आणि त्यामध्येच त्यांनी गुजरातमध्ये दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला. याची कल्पना तुम्हाला आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1930. पहिली गोलमेज परिषद कोठे भरली? पहिली, दुसरी, तिसरी तिन्ही गोलमेज परिषदा ह्या लंडनमध्ये झालेल्या आहेत आणि या गोलमेज परिषदेचं आयोजन सुद्धा इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनीच केलेलं आहे. ही लंडनमध्ये भरलेली गोलमेज परिषद.
राष्ट्रीय सभेचे 1936 मध्ये पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले? आता दरवर्षी राष्ट्रीय सभेची अधिवेशनं भरत होती. वेगवेगळे निर्णय घेतले जात होते. अगदी आपण जर पाहिलं तर 1885 पासून अधिवेशनं चालूच होती. 1936चं अधिवेशन हे ग्रामीण भागामध्ये झालं, पण ते कोठे झालं? त्या फैजपूर फैजपूर या ठिकाणी ते अधिवेशन झालेलं आहे. मित्रांनो, या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. त्या ठिकाणी इतकी लोकसंख्या हजर होती त्या अधिवेशनाला. शेतकरी हजर होते, म्हणून आपल्या इतिहासामध्ये फैजपूर अधिवेशन हे अतिशय गाजलेलं आहे. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? महाराष्ट्रामध्ये वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. ज्या वेळेला गांधीजींनी गुजरातमध्ये दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला, त्याच वेळेला मुंबईमध्ये वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीमध्ये झाली? जनगणना जनगणना म्हणजेच लोकसंख्या मोजणे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे, भारताचा पहिला माणूस म्हणजेच देशाचा राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या पासून जनगणनेला सुरुवात होते. दर 10 वर्षांनी जनगणना होत असते आणि ही जनगणना होणं गरजेचंच आहे. कोणत्या व्हाईसरायच्या काळामध्ये जनगणना झाली? त्याचं नाव आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना झालेली आहे. कोणत्या व्हाईसरायच्या कार्यकाळात उत्तर ब्रह्मदेश भारतातील ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यात कार्य 1886 मध्ये झाले? म्हणजे 1886 मध्ये उत्तर ब्रह्मदेश इंग्रजी साम्राज्याला ज्यानं जोडला, त्या गव्हर्नरचं नाव काय किंवा कोणाच्या काळामध्ये? त्याचं नाव आहे लॉर्ड लिटन. उत्तर ब्रह्मदेश लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आणि दक्षिण ब्रह्मदेश लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये इंग्रजी साम्राज्याला जोडलेला आहे. लक्षात ठेवा, उत्तर ब्रह्मदेश लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आणि दक्षिण ब्रह्मदेश लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये इंग्रजी साम्राज्याला जोडलेला आहे. भारतीय राजकारणातील पितामह कोणाला म्हटलेला आहे? आता पितामह म्हटलं की दादाभाई नौरोजी, राष्ट्रपिता म्हटलं की महात्मा गांधी. लक्षात ठेवा, पितामह दादाभाई नौरोजी. पाकिस्तान कल्पनेचा जनक कोण? पाकिस्तानची निर्मिती झाली पाहिजे, मुस्लिमांचं एक वेगळं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, याचा सूचक होता सर मोहम्मद इक्बाल. पाकिस्तान कल्पनेचा जनक मोहम्मद इक्बाल, सर मोहम्मद इक्बाल, हे लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिक आधार कोणी दिला? भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिक आधार कोणी दिला? अरविंद घोष. अरविंद घोष हा जहाल नेता आहे. त्या माणसाने आध्यात्मिक आधार दिलेला आहे आपल्या राष्ट्रवादाला. तो अरविंद घोष हा जहाल नेता विसरू नका. लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते? इंग्रजी वृत्तपत्र आहे केसरी, मराठा. मराठा हे दिसायला नाव मराठा आहे, पण ते इंग्रजी वृत्तपत्र आहे. मराठा हे वृत्तपत्र त्यांनी इंग्रजीमधून सुरू केलेलं होतं. कोणत्या वर्षीच्या कायद्यान्वये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला?
ब्रह्मदेश इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं. आत्ताच आपण चर्चा केली, दक्षिण ब्रह्मदेश, उत्तर ब्रह्मदेश हे इंग्रजांनी ताब्यात घेतले होते. पण कोणत्या कायद्यान्वये ब्रह्मदेश वेगळा करण्यात आला? 1935चा कायदा. 1935च्या सुधारणा कायद्यापासून ब्रह्मदेश वेगळा करण्यात आलेला आहे. 1857चा उठाव मुख्यत्वे करून खालीलपैकी कशासाठी झाला? मुख्य कारण काय आहे? कारण स्वतःची संस्था न टिकवण्यासाठी. प्रत्येक जण नाराज झाला होता. तसं म्हणायला गेलं ना तर 1857च्या उठावाला होण्याला लॉर्ड डलहौसी कारणीभूत जास्त आहे. लॉर्ड वेलस्ली आहे. कारण यांचं साम्राज्य विस्तार धोरण होतं. त्यामुळे त्यांनी अनेक भारतामधली जी संस्थानं होती ती खालसा केलेली होती. दत्तक वारस नामंजूर या सदराखाली संस्थाने खालसा करून त्यांनी आपल्या इंग्रजी साम्राज्याला जोडल्यामुळं आपलं संस्थान जातंय की काय ही सगळी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांची संस्थानं गेली. संस्थानामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे काम गेलं. व्यापारी चिडले, शेतकरी चिडले आणि त्यामुळे त्यातूनच 1857चा उदय झालेला आहे. उठावाचा उदय लक्षात ठेवा. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? सरदार वल्लभभाई पटेल यांचा सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केलं बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना सरदार ही पदवी जनतेनं दिलेली आहे, हे विसरू नका. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या सत्याग्रहात ट्रक खाली चिरडला जाऊन हुतात्म्य कोणाला मिळाले? बाबू. परदेशी मालावर बहिष्कार. मित्रांनो, लोकमान्य टिळकांची चतुसूत्री होती. स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. आणि त्यामध्ये परदेशी माल भारतात विकला जाऊ नये म्हणून परदेशी मालानं भरलेल्या गाडीखाली बाबू गेनू आडवे पडले. ड्रायव्हरनं कशाचीही पर्वा न करता त्यांच्या अंगावरून गाडी गेली. ते चिरडले गेले. यांचं इतिहासामध्ये नोंद झाली. बाबू गेनू. त्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? 1923मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये पुढाकार मोतीलाल नेहरू यांनी घेतलेला आहे. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर चित्तरंजन दास होते आणि सेक्रेटरी मोतीलाल नेहरू होते. पण ह्या स्थापनेमध्ये मोतीलाल नेहरू यांनी पुढाकार घेतलेला होता. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधींनी केलेले नाही? प्रश्न आपण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. महात्मा गांधीजींचं सत्याग्रह हे शस्त्रच आहे. पण ते त्यांनी कोणत्या सत्याग्रह त्यांनी केला नाही हा प्रश्न विचारला आहे. बाळांनो, त्यांनी झेंडा सत्याग्रह याचं नेतृत्व केलेलं नाही. मध्य प्रदेशामध्ये हा झेंडा सत्याग्रह झाला. त्याचं नेतृत्व महात्मा गांधींनं केलं नाही, हे लक्षात असू द्या. काय केलं आणि काय केलं नाही प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. शांतपणे त्याचं मनन करणं, चिंतन करणं गरजेचं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध कोण होते? क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची जरी स्थापना केली असली तरी त्यांचं रक्त हे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त होतं. क्रांतिसिंह नाना पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यामुळेच त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली. स्वातंत्र्य सैनिक हे लक्षात ठेवा. भारतीय स्त्रियांना राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहामध्ये कोणी आणले? या राष्ट्रीय चळवळीमध्ये स्त्रियांना सहभाग करून घेणारे महात्मा गांधी. महात्मा गांधीने या चळवळीमध्ये स्त्रियांना सुद्धा सहभाग करून घेतलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कोणास गुरु म्हणत होते? बाळांनो, गुरुशिवाय ज्ञान नाही.
आई माझा गुरु आई कल्पतरू म्हणणारे साने गुरुजी यांची कल्पना तुम्हाला आहेच. विदा सावरकर जरी महान क्रांतिकारक असले तरी त्यांचेही गुरु आहेत. त्यांचं नाव आहे जोसेफ मॅझिनी. जोसेफ मॅझिनी हे त्यांचे गुरु आहेत. समाजामध्ये, जगामध्ये, देशासाठी, सर्वांसाठी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारे आणि त्यांना मार्ग दाखवणारे जोसेफ मॅझिनी नाव विसरू नका. आणि मित्रांनो, आता 50वा शेवटचा प्रश्न आहे. लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर केली जाते? लॉर्ड कर्झनने वाईट काम केलं म्हणजे बंगालची फाळणी केली. 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. मग औरंगजेबाबरोबर त्यांची तुलना केली जाते. औरंगजेब हा मुघल बादशाह याची कल्पना तुम्हाला आहे. औरंगजेब हा शहाजहानचा मुलगा आहे. शहाजहानची पत्नी मुमताज महल आहे. मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहानने आग्र्याला ताजमहाल बांधलेला आहे. या औरंगजेबाने स्वतःचा भाऊ दारा याचा खून केला. शहाजहानला वडिलांना नजर कैदेमध्ये टाकून त्यानं गादी ताब्यात घेतली. मित्रांनो, अशा प्रकारे कुणाचाही न विचार करणारा मुघल बादशाह औरंगजेब आणि कर्झन यांची तुलना केली जाते. हे लक्षात असू द्या. कसं आहे, एक लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. एका दिवसात काहीच होत नाही. तुम्हाला वाटत असेल माझी पूर्ण तयारी झाली आहे, गैरसमज काढून टाका. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत राहा. मिळणारा प्रश्न कानावरून जाऊ द्या. जे जे फुकटचं मिळतंय ते तरी घ्यायला शिका. आणि आपण पोलीस भरती होणं काळाची गरज आहे. मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबतोय. 50-50च प्रश्न का घेतोय? कारण जास्त वेळ ऐकायला तुम्हालाही त्रास वाटतोय आणि म्हणून 50-50 प्रश्नांचा आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवतोय. मित्रांनो, व्हिडिओ आपला कसा आहे, समजतोय की नाही, मला कमेंट्समध्ये कळवत चला. काही ना काहीतरी मला कळलं पाहिजे. चालू ठेवा, बंद ठेवा, काही करा, हे जरा सांगा. कारण परीक्षेपर्यंत 50-50 का होईना प्रश्न दररोज तुमच्याकडे मी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते जरा झोपताना हेडफोन घालून जरा अर्धा तास ऐकण्याचं काम करा. एवढंच माझं सांगणं आहे. एकच लक्षात ठेवा, ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका. स्वामी विवेकानंद. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबतोय. उद्या आपला पुढचा व्हिडिओ येणार. 50-50 प्रश्न दररोज येणार. परंतु जरा काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर तुम्ही अवश्य द्या. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.